हॅलो सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे नारळाची आंबावडी किंवा नारळाची आंबा बर्फी। खूप सॉफ्ट स्वीट आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी होते। यासाठी लागणार आहे 2 वाट्या नारळाचा चव। खोबऱ्याचा काळा भाग असतो तो पूर्णपणे काढून टाकायचा आणि खोबरं मिक्सरमध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं। हवं तर तुम्ही नारळ खोवून सुद्धा घेऊ शकता। ज्या वाटीने खोबरं मोजलं आहे त्याच वाटीने 2 वाट्या हापूस आंब्याचा रस किंवा पल्प मोजून घेतलेला आहे। 1 वाटी भरून साखर घेतली म्हणजे 1 सपाट वाटी आणि थोडीशी वरती घेतलेली आहे। 5 ते 6 हिरवी वेलची घेतलेली आहे। यामध्ये 2 चमचे साखर घालून त्याची पावडर करून घ्यायची। चला तर मग आंबावडी बनवायला सुरुवात करूयात। सुरुवातीला कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं। साजूक तूप अशा पद्धतीने कढईला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण तळाशी अजिबात चिटकत नाही। आधी खोबऱ्याचा किस घालायचा आणि नंतर 2 मिनिट तो परतून घ्यायचा आहे। गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आहे, अजिबात मोठा करायचा नाही। सतत हलवायचा आहे। वडीसाठी खोबरं ताजंच घ्यायचं आणि वरचा काळा भाग पूर्णपणे काढून टाकायचा आहे। आपल्याला पांढरा शुभ्र चव हवा आहे, पांढरा शुभ्र किस हवा आहे। खोबरं व्यवस्थित परतलं गेले। आता त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिट आंब्याचा पल्प आणि खोबरं व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये साखर घालायची। आंब्याचा पल्प हा खूप अगोदर काढून ठेवायचा नाही। ज्यावेळी आपण वडी बनवणार आहोत त्याच वेळी आंब्याचा पल्प काढून ठेवायचा, नाहीतर तो खूप आधी काढल्यामुळे काळा होऊ शकतो। खोबरा आणि आंब्याचा पल्प व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि त्याला दाटसरपणा आला आहे। आता यामध्ये साखर घालून घेऊयात। साखर घालून झालेली आहे। साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर खूप गोड बर्फी हवी असेल तर तुम्ही अजून साखर घाला, मात्र मी घेतलेले हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। सुरुवातीला साखर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा पातळ होतं। गॅस मंद ते मध्यमच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, अजिबात लागू द्यायचं नाही खाली, नाहीतर वडीची जी चव आहे आणि रंगसुद्धा बदलू शकतो। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्यास लगेच लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास व्हिडिओ खाली सबस्क्राईबचं लाल बटन असतं ते प्रेस करा। बाजूलाच घंटी किंवा बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। मिश्रण आपलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा रंगसुद्धा डार्क व्हायला लागला आहे। आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, चांगलं घट्ट होऊ द्यायचं आहे, तरच चांगली वडी पडते। मिश्रणाने कडा सोडायला सुरुवात केलेली आहे आणि ज्यावेळी साखरेचे कण आजूबाजूला दिसू लागतील त्यावेळी समजून घ्यायचं वडीसाठी घट्ट असं आपलं जे मिश्रण आहे ते तयार आहे। खूप छान रंग आलेला आहे। यामध्ये आता आपल्याला वेलचीची पावडर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। वेलची मिश्रित ही पिठी साखर घातल्यानंतर ताबडतोब मिक्स करायचं आहे आणि लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये घालायचं म्हणजे आपली जी वडी आहे लवकर आवळून येते, घट्ट होते। ताटाला आपण व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे। आता त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। ही वडी जास्त पातळही करायची नाही किंवा जास्त जाडही ठेवायची नाही, मध्यम आकाराच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत। प्लास्टिकच्या पिशवीच्या साहाय्याने मिश्रण व्यवस्थित सपाट करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। आपल्याला छान चौकोनी वड्या पाडायच्या आहेत, त्यासाठी आपण याला पुन्हा चौकोनी आकार देऊन घेणार आहोत। अगदी व्यवस्थित असं वडीचं हे मिश्रण तयार आहे। खूप छान झाले घट्ट असं। यावर आता बदामाचे काप घालून घेऊयात।
किंवा बदामाचा चुरा करून ठेवलेला आहे आपण, तो घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा पिस्तासुद्धा वापरू शकता. खूप छान दिसतो. आता हे आपल्याला 40 ते 50 मिनिट सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 40 ते 50 मिनिटानंतर आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत. एका डिशमध्ये काढून घेतल्यात. आपल्या ह्या वड्या खूप सॉफ्ट, टेस्टी आणि मस्त झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या आंबावडी किंवा नारळ आंबावडी, नारळ आंबा बर्फी नक्की बनवून बघा आणि कशा झाल्यात ते सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.